आणला पाहिजे। ह्या लेकराकरता अत्याचार झाला, आमच्या लेकरांवर अत्याचार झाला साहेब। हे सगळ्याच्या घरामध्ये लहान लहान लेकरं आहे, सगळ्याला देवाला लेकरं दिलेलं आहे। यांच्या उठावा झाला पाहिजे। दादा पाया पडायचो वडऱ्याच्या वडऱ्या लोकांना आमच्या आम्ही पाया पडत तर पिण्याच्या पाण्यावरून शाकेगाव येथे पारधी समाजाच्या घरांवर हल्ला झाला अशी आक्रोश जो आहे तो करत आज पारधी समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेली आपत्ती सांगितली आहे। भाऊ आहेत आपल्यासोबत। भाऊ, मला सांगेल की काय नेमकं घडलं होतं प्रकरण, काय कशामुळे? भाऊ, केवळ एक पिण्याच्या पाण्यावरून एक पिण्याचं पाणी मागितलं की तुम्ही गावाला पाणी सोडलं, परंतु आम्हाला पाणी सोडा एवढ्या एका कारणावरून गावकरी लोकांच्या यांनी शिपायांनी सांगितलं की मला काही शिकू नको टपरे, असं काही शब्दात काही बोलचाल केली, बाचाबाची झाली। त्या बाचाबाचीवरून त्यांचा रोष त्याच्या मनामध्ये धरून त्यांनी रात्री 9 वाजता 9 तारखेला रात्री 9:30 ते 8 ते 9:30 वाजच्या दरम्यान त्या ठिकाणी गावकरी लोकांचे 50 ते 55 लोक येऊन त्यांनी अमानुष्य असा हल्ला केला। सर्वात जास्त हल्ला हा या महिलावर त्यांनी केला, पुरुषावर केला, 11 घरावर केला आणि अनेक प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी त्या गावकरी लोकांनी केलं। तर त्यांनी आज आमच्या या समाजाच्या लोकांवर केलेला हल्ला असा निदर्शन दर्शवतो की त्या ठिकाणी आमच्या लोकांचे रस्ते बंद केले, किराणा बंद केला, पिण्याचं पाणी सुद्धा बंद केलेलं आहे आणि आम्हाला पिठाची गिरणीवरून पीठ सुद्धा दळून देत नाही, असा एक प्रकारचा आमचा सर्व लोकांनी आमच्यावर बहिष्कार टाकला असं आम्हाला सगळ्या लोकांना दिसून येत आहे। आमचं कोणतंही अन्न पाणी अशी आमची मूलभूत जी गरज आहे त्या गरजा आमच्या निर्माण होत आहे, परंतु त्या गरजा आमच्या ते गावकरी लोक पूर्ण करत नाही। त्यांनी सर्वांनी आमच्यावर बहिष्कार टाकला असं आम्हाला दिसून येत आहे। आता काय मागणी आहे? आपण मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहेत का? काय आम्ही माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन सादर करत आहे। तसेच महिला आयोग, अनुसूचित जाती जमाती आयोग यांच्याकडे सुद्धा आम्ही निवेदन सादर करणार आहे। आम्ही कलेक्टर SP साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे। निश्चितच तर हे जे प्रकरण आहे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या ज्या महिला आहेत या महिलांच्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे। जवळपास या काकांच्या डोक्यावर देखील कुऱ्हाडीचा वार आणि लागलेला आहे। बऱ्याच जणांना या ठिकाणी हे जे लोक आहेत ते जखमी झालेले आहेत आणि या ज्या महिला आहेत मला सांगायला काय नेमकं घडलं होतं त्या दिवशी? मी काय सांगू राहील दादा, मी पहिले बी सांगितलं ना तसं, माझ्या मावशीने पाणीचं टँकर बोलवलं, बोला रे गुन्ह्याचं पाणीचं टँकर बोलवलं, ते तिकडून मोटरसायकल घेऊन आले तर माझ्या मावशीने सांगितलं तुम्ही सगळ्या गावात पाणी सोडता। मग आमच्या गावानं आमच्या पारदवाडीनं काय केलं तुमचं, मग आमच्याकडे बी पाणी सोडा। मग त्यानं काय केलं, चुपराय म्हणे, तू बोलू नको म्हणे, तुम्हाला पाणी भेटणार नाही म्हणे, आम्ही तुम्हाला पाणी देत नाही म्हणे। म्हणलं काहून? म्हणलं तुम्हाला आम्ही घरपट्टी नळपट्टी देत नाही का? देतो ना आम्ही घरपट्टी नळपट्टी तुम्हाला, मग आम्हाला पाणी काढून नाही देत। मग त्यानं काय केलं, माझ्या मावशीचा हात धरून पिरगाळून टाकला आणि काय म्हणे, संध्याकाळी तुमची सोय कशी लावतो तुम्ही पाहून घ्या म्हणे। यांच्यावर जे या ठिकाणी जो हल्ला झाला या बरेचसे जण जे आहेत ते जखमी आहेत आणि काही किरकोळ जखमी देखील आहेत। या प्रकरणात पोलीस स्टेशनला तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे। मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।